मंडळी, आमच्या घरासमोर आहे चिंचेचं भल्लं मोठं झाड। या झाडाला दरवर्षी खूप चिंचा लागतात आणि उतरवायचं म्हणजे खूप वरपर्यंत लागलेल्या असतात, त्या काही पूर्ण उतरवता येत नाहीत। तर बघा, इतक्या चिंचा जमा झालेल्या आहेत। आता या चिंचांची आपण साठवणूक करणार आहोत। तर इकडे कशी पद्धत आहे ती तुम्हाला दाखवते। चिंचांची आधी टरफले काढून घ्यायची असतात। चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, अँटीऑक्सिडंट असतात, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, अपचन दूर होतं आणि यामुळे वजनसुद्धा कमी होतं। चिंचेच्या पानांचा चहा पिल्याने सुद्धा वजन कमी होतं मंडळी। चिंचेमुळे कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतं आणि हृदय ठणठणीत राहण्यास खूप मदत होते। हिरव्या चिंचांचा सुद्धा ठेचा करून खाल्ला जातो। हा खूपच चविष्ट आणि मजेदार लागतो। चिंचा पूर्ण फोडून झाले आहेत आणि आता यातील चिंचोके काढायचे। चिंचोके काढण्यासाठी पण यांना उभं ठेवून फोडावं लागतं आणि यातील चिंचोके काढून घ्यायचे। लहानपणी आमच्या घराच्या समोर आणि साईडला सुद्धा एक चिंच होती, तर आम्ही चिंचेवर चढण्याचे उपद्व्याप आणि पराक्रम करत असो। चिंच पडल्या म्हणजे त्यातील अशा चिंचा आणायच्या आणि त्याला बारीक बारीक कुटून त्यात मीठ, थोडंसं तिखट वगैरे घालून त्या चमच्याच्या वरच्या टोकाला लावायचे आणि तो चिंच गोळा चोखत राहायचा। असे उद्योग आम्ही लहानपणी खूप केलेले आहेत। निसर्ग अगदी भरभरून मानवाला देत असतो, पण मानवाच्या लोभापायी निसर्गाचा ऱ्हास होत चालला आहे। पूर्णपणे चिंचोके मी काढून टाकलेले आहेत। हे सर्व आपण चिंचा आता मोठ्या परातीत घेऊया आणि यात आता चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे चिंचा खराब होत नाही आणि वर्षभर 2 वर्षसुद्धा तशाच राहतात। यात आपल्याला हवं असेल तर काळा मीठसुद्धा आपण घालू शकतो, पण साधंच मीठ घालावं म्हणजे कोणत्याही भाजीमध्ये किंवा कह्यासाठी सुद्धा आपल्याला वापरता येईल। हे छान मिक्स करून आता याचे छोटे छोटे गोळे बांधून ठेवायचे आणि हे गोळे उन्हामध्ये कडकडीत वाळवून नंतर डब्यात भरून ठेवायचे। आता हे आपल्याला वर्षभर 1-2 वर्ष आपल्याला नक्कीच वापरता येतात। तुमच्याकडे तुम्ही चिंच कशी साठवून ठेवता नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।